सो हाय गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी बनवणार आहे मराठी ब्लॉग. तर मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या हिंदी ब्लॉगमध्ये की मी तुम्हाला माझ्या परिवाराच्या सदस्य मिळत जातील तसे मी तुम्हाला दाखवेल. तर मग मी आलेलो आहे माझ्या मम्मीच्या गावात. तर मम्मी देखील पीछे से तो तर मी आज दाखवणार आहे माझ्या मम्मीचं गाव आणि माझ्या मम्मीच्या घरचे. तर ठीक आहे, तर यो है माझा पार्ट 2. सो चलो मैं दाखवतो तुम्हाला. पहले आपने मेरी माँ को देखा होगा, पापा को तो देखा ही होगा, पर अभी मेरे पापा नहीं है. मतलब वो घर पे गए, म्हणजे ते घरी गेले, पुण्यात गेले ते घरी, कारण त्यांचं ते काम होतं काहीतरी म्हणून ते घरी गेले. तर मी आता तुम्हाला मिळवणार आहे माझ्या आई आणि भाऊंसोबत, म्हणजे माझे आजोबा, म्हणजे मी त्यांना भाऊ म्हणतो. तर चला मी तुम्हाला मिळवून टाकतो त्यांना. मी हाय बोला. हाय, हॅलो, काय केले? तर ही होती आई, माझ्या मम्मी. हाय, हाय. तर गाईज आता हे दाखवलं आहे माझ्या आईला पण. तर मग माझे जे भाऊ आहेत ते आता फोनवर बोलत आहे, म्हणून ते आता बोलू नाही शकत कारण त्यांचं काहीतरी सिरियस आहे, म्हणून ते आता मी तुम्हाला 5 मिनिटांनी दाखवतोच. तर तोपर्यंत मी तुम्हाला घर दाखवतो माझं कसं आहे. तर पहिले बाहेर से सुरुवात करते पहिले. तर गाईज, तर हे आहे माझं गाव, माझ्या मम्मीकडचं गावाकडचं घर. हे आहे पूर्ण गाईज. तो ये देखो, ये पूरा पेट हमारा है. ये भी देखो, ये भी देखो, ये पूरा हमारा आहे. तर हे सगळं आमचंच आहे. मग हे तुळशी झाड किती मोठे बघा. आणि तुम्ही काहीतरी विचार करत असाल की आमची गाडी इथंच आहे, तर पप्पा कुठे कशी गेली? तर मी सांगतो, पप्पा माझे बसने गेले, गाडी इथंच ठेवून गेले, कारण ते फ्रायडेला लगेच घरी येणार आहेत इथं माझ्या गावाकडं. आणि ही आहे माझ्या भाऊंची गाडी, हिरो होंडा CD 100 SS. तो ये था मेरा बाहर का, ये है बाहर का पूरा, ये है पूरा बाहर का. सो गाइस, अभी हम घर प्रवेश कर चुके हैं, मतलब आ चुके हैं हम हमारे घर के अंदर, वो भी हॉल में. तर यो आहे आमचा सगळा हॉल. इथून असं बघू शकता तुम्ही, यो हॉल आहे पूर्ण. ते उजेडमुळे तुम्हाला अंदर दिसत असेल सगळं. तो यो आहे पूर्ण हॉल, यो आहे. तर तुम्ही विचार करत असाल की मी पण पुण्याला जाणार होतो, पण ते काय झालं, सकाळी पप्पा त्यामध्ये रात्री काय झालं की तिथं तर आलं गावाकडे, तर माझ्या मम्मीच्या गावात पण जाऊन येऊया. तर मग आम्ही मम्मीच्या गावात आलो. मला झोप आली, मी काल नाही तर रात्रीच बनवणार होतो ब्लॉग. मला लय झोप आली कारण ते विहिरीचं काम करून लय दमलेलो. मग आम्ही इथं झोपलो आज. मग तर मी आज कालचा ब्लॉग आज बनवतो आहे. तर माझे पप्पा सकाळी 6 वाजता उठून गावाला गेले, म्हणजे पुण्याला गेले, आणि ते पोचले पण गावात. तर हे होता आमचा हॉल. आणि तुम्हाला दाखवतो आमचं बेडरूम. ये गाइस हमारा बेडरूम. ये देखो गाइस, ये हमारा बेडरूम है, पूरा बेडरूम है हमारा. और ये हमारा बीच का स्पेस, ऐसे किचन में और हॉल में स्पेस है.
तो तर किचन आहे तिथं तिथं ते बनवतात सगळे स्वयंपाक. तेव्हा व्हिडिओ करायला आहे. तर गाईज ते आहेत भाऊ आमचे भाऊ हाय करा माझे भाऊ. आजोबा मी त्यांना भाऊ म्हणतो. हाय करा की. हाय हाय करा की. हाय. की म्हणाला हाय काय सारखी लागल्या तुझी करायला. हाय काय काय सगळं घेतलंच कधी करून ते आता तिथं जाऊन बघत बसायचं पुण्यात. नाही युट्यूबला टाकायचं. शी घाणेरड्या. काय नको युट्यूबला काय टाकतो. युट्यूबला टाकू नको. माझं लय फुटवलं त्याच्यात युट्यूबला टाकू नको बरं का. नाही तो बी नाही आवडली मी आम्ही तेव्हा. आवडलं येड्यागत अवतार. कसलं भारी आहे. कसलं भारी काय ऐकतं घातलंय गावात. टाकी का तुला रे नाही. आंघोळ झाली का काय. अरे ये देखो बैट बैटे बॉल बॉल ये नाही आता स्माइली बॉलच नाही. स्माइली बॉल नाही. नाही भाऊ नाही टेनिस आहे. तर गाईस तुम्ही विचार करत असाल की मी एवढा वेळ काय करत होतो. तर मी मधनं स्किप केला कारण मला बाहेर जायचं होतं. मग तुम्ही इथं ठेवला असेल मी फोन इथं मी ठेवलेला आणि मी इथं वरती चढलेलो कारण की तो बॅट काढायची होती वरची माझी. पिवळा नाही तसलेच आहे ती. मला बॉल आणायला पाठवलेलं काही मला बॉल आणायला पाठवलेलं पण घरी एक बॉल नाही आहे. तर आजच्या हे ब्लॉगला इथेच एंड करूया. तो गाइस ये ब्लॉग पसंद आए तो लाइक एंड सब्सक्राइब कर देना. तो ठीक है चलो बाय. बरोबर